संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रामधल्या 3 मोठ्या शहरांशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय। नीटचा पेपर सर्वप्रथम नाशिकमध्ये फुटल्याचं उघड झालंय। या प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे। त्याला नाशिक गुन्हे शाखेनं सीबीआयच्या ताब्यात दिलंय। या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शन देखील उघड झालंय। नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा साथीदार पुण्यातल्या वाघोलीतील असण्याची शक्यता आहे। धनंजय असं त्याचं नाव आहे। तर पुणे पोलीस या धनंजय नावाच्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत। तो मूळचा अहिल्यानगरचा आहे। मंगळवार दुपारपासूनच संबंधित तरुणाचा मोबाईल बंद आहे। धनंजयनं शुभमला हा पेपर 10 लाखांना विकल्याची माहिती आहे आणि त्यानंतर शुभमनं टेलिग्रामच्या ॲपवरून तो 15 लाखांना विकल्याचं समोर आलंय। शुभमनं हा पेपर हरियाणामध्ये विकल्याचं उघड झालंय। या दोघांनी हा पेपर काही ग्रुप्सवरती फॉरवर्ड देखील केलेला होता। तर लातूर शहराशी देखील या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेले आहेत। पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधल्या काही क्लासेसची चौकशी सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे क्लास चालकांची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीयेत। 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी तक्रार दिली आहे। लातूरमधील एका खासगी क्लासेसनं नीट परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट पेपर दिलेला होता आणि या पेपरमधील तब्बल 42 प्रश्न हे नीट यूजी 2026च्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जसेच्या तसे आल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकारामुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटी प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता ही तक्रारीमधून व्यक्त करण्यात आली आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रामधल्या 3 शहरांची कनेक्शन्स ही समोर आलेली आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर पुण्यामधून शिवानी पांढरे आणि लातूरमधून निशांत भद्रेश्वर हे माहिती देणार आहेत। सुरुवातीला मी जाते नाशिकमध्ये, कारण नाशिकमधून सर्वप्रथम हे पेपरफुटीचं कनेक्शन समोर आलेलं होतं। मुकुल, खरं तर शुभमला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्याची काल चौकशी देखील झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कालच्या चौकशीतून काही अपडेट समोर येत आहेत का? हरियाणा पोलिसांनी नाशिक पोलिसांना सुरुवातीला माहिती दिलेली होती। नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधला एक तरुण आहे, त्यांनी हा पेपर फोडल्याची दाट संशय होता। त्यावरून नाशिक पोलिसांनी शुभम खैरनार याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधनं अटक केली। त्यानंतर त्याची रात्रभर कसून चौकशी सुरुवातीला नाशिक क्राईम ब्रांचने दिवसभर केली आणि सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान सीबीआयच्या ताब्यात त्याला देण्यात आलेलं होतं। सीबीआयने पहाटे 4 वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी केलेली आहे आणि आता त्याला मुंबईच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत। या दरम्यानच्या काळात त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्याचबरोबर सीबीआयने देखील ती माहिती प्राप्त केलेली आहे। त्या माहितीच्या आधारेच धनंजय हे नाव एक समोर आलेलं आहे। शुभम हा एकटाच अशा स्वरूपाचा पेपर फोडीचा घोटाळा करू शकत नाही, तर त्याला साथीदार असणारे अनेक लोक असू शकतात, अनेक हात यामध्ये असू शकतात। त्या दृष्टीने तपास हा करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून देखील शुभमचे अनेक साथीदार असू शकतात असंच आता समोर आलेलं आहे आणि त्याचा एक साथीदार हा पुण्यामधून आहे। धनंजय नावाचा एक व्यक्ती आहे आणि या संदर्भामध्ये शिवानी पांढरे अपडेट देतील। शिवानी, या धनंजयचा नेमका कशा पद्धतीने शोध घेतला जातोय आणि अजून कोणी संशयित आहेत का? काय अपडेट्स मिळतात? या संपूर्ण प्रकरणाचा जो पुणे कनेक्शन आहे ते समोर आलं आहे आणि हा संशयित जो आहे, जो शुभम खैरनार याचा मित्र असल्याचं पुणे पोलिसांना सध्या सांगण्यात आलं आहे। पुणे पोलीस कालपासून त्याचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। तर पुणे पोलिसांना साधारण वाघोली आणि नगर रोडवर तो असल्याची माहिती सध्या मिळाली आहे। पण पुणे पोलिसांच्याच सूत्राकडून अशी माहिती मिळाली की या जो धनंजय आहे, जो संशयित आरोपी आहे, तो त्याचा फोन आहे तो सध्या बंद आहे। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर त्याला शोधण्याचं मोठं आव्हान आहे। आपण जर बघितलं तर शुभम खैरनार, त्याच्यानंतर हा जो धनंजय आहे, हे दोघं मित्र होते आणि त्याच्या संदर्भात पुण्यात पण त्यांनी असा पद्धतीचा पेपर आहे तो विकल्याचा प्रकार समोर आला होता। हा धनंजय नेमका एजंट आहे, तो विद्यार्थी आहे, तो नेमका काय करतो आणि तो कशा पद्धतीने हे दोघं कनेक्ट झाले होते याचा संपूर्ण शोध आहे सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे। पुणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण ह्या धनंजयचा फोन सध्या बंद असल्याचं सूत्रांची माहिती असली तरीही वाघोली आणि नगर रोडच्या परिसरात तो असल्याची माहिती सध्या पुणे पोलिसांना मिळाली आहे। अगदी, त्यामुळे धनंजयचा शोध लागल्यानंतरच काय तो खुलासा होईल। तर नाशिक आणि पुण्यानंतर लातूर कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। निशांत, लातूरचं नेमकं कसं कनेक्शन आहे, काय अपडेट्स मिळतात?
लातूर हे जे 11वी-12वी विद्यार्थ्यांसाठीचं मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं केंद्र आहे, एज्युकेशन हब म्हणून मागील 25 वर्षापासून लातूर ओळखलं जातं। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून विद्यार्थी या ठिकाणी 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासाठी येतात। इथे अनेक नावाजलेली कॉलेज आहेत, खाजगी शिकवण्या पण इथे मोठ्या प्रमाणात चालतात। पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी इथे येत असतात आणि जवळपास 4 ते 4.5 हजार विद्यार्थी जे आहेत ते मेडिकलच्या वेगवेगळ्या ब्रँचला लागलेले असतात। दरवर्षीचा हा रेकॉर्ड आहे आणि त्याच लातूरमध्ये आता अशा स्वरूपाची तक्रार येते की 45 ज्या प्रश्न आहेत त्यापैकी 42 प्रश्न जे आहेत ती ज्या गेस्ट पेपरमध्ये आहेत शाळा कशी आलेली आहेत, जे नीटचा पेपर कुठला होता त्यातली अशी शंका एका पालकांनी पोलिसांकडे व्यक्त केली, तक्रार करत व्यक्त केली। त्यामुळे पोलिसांनी आता त्याचा तपास सुरू केलेला आहे। तो जो खाजगी क्लास चालक आहे तो कोण आहे याबाबत मात्र नाव पोलिसांनी सांगितलं नाही। पोलीस तपास करतात आणि तपासानंतरच कळेल नेमकं याचं कनेक्शन। निश्चित, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.